नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण पाहिलं की परकीय लोकांच्या सत्ता उलथून स्वराज्य स्थापन करावे ही शहाजीराजांची तीव्र आकांक्षा होती. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्रात असणाऱ्या किंवा भारतामध्ये असणाऱ्या ज्या परकीय लोकांची सत्ता आहे त्यामध्ये आदिलशाही असेल, मुघल असेल, या ज्या सत्ता आहेत या सत्ता काय करत होत्या तर जनतेवर अन्याय करत होत्या आणि या परकीय लोकांच्या सत्ता नष्ट करायच्या, नाहीशा करायच्या आणि त्या ठिकाणी स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करायचं. ही कोणाची इच्छा होती तर ही शहाजीराजांची तीव्र इच्छा होती. मग स्वराज्य स्थापन करावे यासाठी शहाजीराजांनी शिवराय आणि जिजाबाई यांना बेंगलोर येथे असताना शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य आणि उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था देखील केली होती. शहाजीराजांना परकीय लोकांच्या सत्ता नष्ट करायच्या होत्या आणि त्या ठिकाणी स्वतःचं राज्य स्थापन करायचं होतं. म्हणून त्यांनी लहानपणीच शिवरायांना काय केलं तर बेंगलोर येथे असताना शिवराय आणि जिजाबाई यांना बेंगलोर येथे असताना शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य व उत्तम शिक्षण देण्याची सोय केली की जेणेकरून शिवरायांवर लहानपणापासूनच हे स्वराज्य स्थापन करण्याचं काय व्हावं तर त्यांच्यामध्ये ते संस्कार भिनले जावेत. म्हणून त्यांनी लहानपणापासून शिवरायांना काय केलं तर राजा बनवायचा यासाठी योग्य आणि उत्तम शिक्षण देण्याची काय केली बेंगलोर या ठिकाणी व्यवस्था केली. म्हणून मग शहाजीराजे आहेत या शहाजीराजांचं स्वप्न होतं की परकीय लोकांच्या सत्ता नाहीशा करायच्या, नष्ट करायच्या आणि काय करायचं त्या ठिकाणी स्वतःचं राज्य स्थापन करायचं, स्वराज्य स्थापन करायचं. म्हणून शहाजीराजे यांना स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जातं. म्हणजे शहाजीराजांनी प्रथम स्वराज्य स्थापन व्हावे ही संकल्पना शहाजीराजा डोक्यामध्ये आली की बाबा परकीय लोक काय करतात तर आपल्या लोकांवर अन्याय करतात. परकीय लोक काय करतात तर आपले लोक आहेत, शेतकरी आहेत, या गोरगरीब जनतेवर हे परकीय लोक काय करत आहेत, अन्याय करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य देत नाहीत. म्हणून प्रथम शहाजीराजांना वाटलं की या परकीय लोकांच्या सत्ता नाहीशा करायच्या आणि त्या ठिकाणी काय करायचं स्वराज्य स्थापन करायचं. म्हणून शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जातं. आणि हे स्वराज्य स्थापन करता यावं म्हणून त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना आपल्या विश्वासू आणि कर्तबगार सहकार्याशी बेंगलोरहून पुण्याला पाठवलेलं आहे. आज आपण वीरमाता जिजाबाई यांच्या कार्याविषयी माहिती पाहणार आहे. म्हणजेच शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी जिजाबाई यांनी कोणतं कार्य केलं या कार्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे. म्हणजेच जिजाबाई यांच्या कार्याची थोडक्यात काय घेणार आहे माहिती घेणार आहे. जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजातील मातब सरदार लखुजीराव जाधव यांच्या कन्या होय. जिजाबाई या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाबाईचं मूळ गाव. सिंदखेड राजातील मातबदार सरदार लखुजीराव जाधव यांच्या त्या काय होत्या कन्या होत्या. जिजाबाई यांच्या आईचं नाव म्हाळसाबाई असं होतं. मग त्यांनी लहानपणीच विविध विद्याबरोबर लष्करी शिक्षणही मिळालेलं होतं. आणि या जिजाबाई यांना लखुजीराव जाधवांनी लहानपणीच विविध विद्या देखील शिकवलेल्या होत्या. म्हणजेच या ठिकाणी युद्धतंत्राचा वापर कसा करायचा, युद्धात वापरल्या जाणाऱ्या नीतीचा किंवा तंत्राचा वापर कसा करायचा याचा त्यांना लहानपणापासूनच चांगला अभ्यास होता. तसेच त्यांना लष्करी शिक्षण युद्ध कसं करायचं, युद्धनीतीचा वापर कसा करायचा, युद्ध खेळत असताना कोणत्या तंत्राचा वापर करायचा याचं शिक्षण लहानपणापासूनच काय केलं होतं लखुजीराव जाधवांनी जिजाबाईंना दिलेलं होतं. म्हणजेच त्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या आणि लखुजीराव जाधव हे मातबदार सरदार होते. त्यामुळं लहानपणापासूनच जिजाबाईवर देखील विविध विद्याबरोबर लष्करी शिक्षणाचे देखील त्यांना काय मिळाले होते शिक्षण मिळालेले होते. मग ज्यावेळेस शहाजीराजे बेंगलोर या ठिकाणी होते, शहाजीराजे बेंगलोरला असताना जिजाबाई यांनी स्वराज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून पुण्या परगण्याचं राज्यकारभार व्यवस्थितरित्या पाहिलेला होता. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे जे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून जिजाबाई या शिवाजी महाराजांना काय करत सतत प्रोत्साहन देत, तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे. त्यामुळे जिजाबाई काय करायच्या तर शिवरायांना पुण्यामध्ये सातत्याने काय करत होत्या तर राजा बनवण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देत होत्या, योग्य शिक्षण देत होत होत्या. आणि त्यामध्ये जिजाबाई यांना शिवरायांना पुण्यात येऊन दाखल झाल्यानंतर पुण्यामध्ये
त्या ठिकाणी दादाजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी राज्य बनावे यासाठी त्या काय करत होत्या, सातत्याने त्यांना प्रोत्साहन देत होत्या, प्रोत्साहित करत होत्या, प्रेरणा देत होता. म्हणजे त्यांच्यामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण करत होत्या, उत्साह निर्माण करत होत्या. म्हणजे शहाजी महाराजांचे स्वप्न आहे, काय स्वप्न आहे, स्वराज्य स्थापन करावे आणि हे स्वप्न पूर्ण करायचे. मग हे स्वप्न पूर्ण करायचं म्हणून ते काय करत होत्या, तर ते सातत्याने शिवबावर काय करत होत्या, शिवबाला प्रोत्साहन देण्याचं कार्य करत होत्या. त्याच्यामध्ये प्रेरणा, उत्साह, स्फूर्ती निर्माण करण्याचं कार्य काय करत होत्या, त्या करत होत्या. त्या कर्तबगार आणि दृढ राजनीतितज्ञ होत्या. आणि जिजाबाई या स्वतः कर्तबगार, कर्तृत्ववान आणि दृढ राजनीतितज्ञ होत्या. राज्यकारभार कसा करायचा यांची त्यांना जाणीव होती आणि माहिती देखील होती. स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थापन करावे, या स्वराज्य स्थापन करण्याचे जे कार्य आहे, या कार्यामध्ये त्यांनी सातत्याने हे जे शिवराय आहे त्यांचा मुलगा या शिवरायांना त्यांनी काय केलं, सातत्याने मार्गदर्शन केलेलं आहे. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी आता मग या ठिकाणी पुणे परगणा आहे. या पुणे परगण्यामध्ये जे प्रजा आहे, या प्रजेचे म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, ही जी जनता आहे या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या काय करायचे, निवाडा देण्याचे हे काम करत असत. म्हणजे जी प्रजा आहे म्हणजे जनता आहे, या जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता जनतेचे असंख्य प्रश्न असतात. मग या जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी जिजामाता निवाडे देण्याचे हे काम करत असत. आता निवाडे म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी युद्ध झालं किंवा भांडण झालं तर विचारपूर्वक दोषी व्यक्तींवर कारवाई करायची व निर्दोष व्यक्तींना न्याय मिळवून द्यायचा. त्याला काय म्हटलं जातं, निवाडे करणे असं म्हटलं जातं. निवाडे म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी आता हे पुणे परगणा आहे, या पुणे परगण्यामध्ये एखाद्या ठिकाणी भांडण झालं, युद्ध झालं तर विचारपूर्वक काय करायचं, तर दोषी व्यक्तीवर कारवाई करायची. कोणत्या व्यक्तीचा दोष आहे बघायचा, भांडण का झालं ते बघायचं, जो व्यक्ती दोषी आहे त्या दोषी व्यक्तीवर कारवाई करायची आणि जो निर्दोष व्यक्ती आहे त्या निर्दोष व्यक्तीला काय करायचं, न्याय मिळवून द्यायचा. अशा पद्धतीने प्रजासुखासाठी जिजामाता निवाडे देण्याचे काम करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. आणि जिजामाता आहेत, एक आई कशी असावी, तर एका आईने आपल्या मुलाला सातत्याने शिक्षण देण्यासाठी जागृत असलं पाहिजे. त्याच पद्धतीने जिजामाता होत्या, त्या आपल्या मुलाला म्हणजे शिवबाला किंवा शिवरायांना उत्तम शिक्षण देण्यासाठी सतत सदैव जागरूक होत्या. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की आपल्या शिवरायावर काय झाले पाहिजेत, योग्य संस्कार झाले पाहिजेत. आणि लहानपणापासूनच त्यांनी शिवबाला घडवलं, लहानपणापासूनच त्यांनी शिवबावर संस्कार केले की नाही, तुम्हाला स्वराज्याची स्थापना करायची, स्वतःचे राज्य स्थापन करायचे. जनतेच्या हालापेष्टा आहेत, या जनतेच्या हालापेष्टा नाहीशा करायच्यात. आदिलशाही असेल, मुघल सत्ता असतील, या ज्या सत्ता आहेत या सत्तांचा पाडाव करून या ठिकाणची जी जनता आहे या जनतेला तुम्हाला स्वराज्य मिळवून द्यायचं आहे. म्हणजे त्यांनी शिवरायांना लहानपणापासूनच उत्तम शिक्षण देण्यासाठी काय केली, सुरुवात केली. आणि त्यासाठी त्या काय होत्या, सतत जागरूक होत्या. म्हणजेच शिक्षणाबाबतीत जागृत होत्या. तसेच शिवाजी महाराजांवर वेगवेगळे संस्कार घडवण्यासाठी स्वतः काय होत्या, जिजाबाई जागृत होत्या. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जिजाबाई यांनी शिवरायावर कोणते संस्कार केले. बघा, त्यांनी त्यांच्यावर म्हणजे शिवबावर पहिलं सील म्हणजे काय, तर या ठिकाणी सील असणे म्हणजेच आपले चारित्र्य स्वच्छ ठेवणे. त्यांनी पहिला संस्कार शिवबावर केला की काय जरी असलं तर सील म्हणजे काय, स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवायचं. म्हणजे स्वतःच्या मनामध्ये असणारे विचार चांगले ठेवायचे, सतत काहीतरी दुसऱ्यासाठी करत राहायचं. म्हणजे आपलं चारित्र्य काय असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. आपल्या चारित्र्यावर कोणी बोट दाखवता कामा नये, म्हणजे आपली वागणूक चांगली असली पाहिजे. पहिला संस्कार काय केला शिवबावर, तर आपले चारित्र्य कसे असावे, स्वच्छ असावे. शील म्हणजे काय, चारित्र्य. आणि आपलं चारित्र्य कसं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. धुतलेल्या तांदळासारखं, ज्याप्रमाणे धुतलेला तांदूळ चककतो त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचं चारित्र्य कसं असलं पाहिजे, शील असलं पाहिजे. म्हणजेच इतिहास का शिकवला जातो किंवा का शिकला जातो, तर यातून काही गोष्टी किंवा काही मूल्य आपण आत्मसात करायचे असतात. या ठिकाणी
जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर केलेले वेगवेगळे संस्कार आहेत. त्यामध्ये पहिला संस्कार लहानपणापासूनच त्या आपल्या मुलाला शिकवत होत्या. आज आपण आजच्या काळामध्ये पाहिलं तर आज आपण मुलांना असलं काही शिकवतच नाही. चांगलं काय वाईट काय, म्हणजेच एक पालक किंवा एक पालक या नात्याने आपलीही मुलांवर संस्कार लावण्याची काही जबाबदारी असते आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे. ही जिजाबाई यांनी पूर्ण केली. त्यांनी शिवाजी महाराजांना पहिला संस्कार लावला तो म्हणजे शील, आपलं चारित्र्य कधीही स्वच्छ ठेवायचं. दुसरं सत्यप्रियता. सत्यप्रियता म्हणजे काय, नेहमी सत्याची बाजू घेणे. कसलाही प्रसंग असू द्या, किती वाईट प्रसंग असू द्या, किती मोठा प्रसंग असू द्या, नेहमी काय केलं पाहिजे, सत्यप्रियता असली पाहिजे. दुसरा संस्कार म्हणजे काय, सत्यप्रियता म्हणजे काय तर कितीही मोठा प्रसंग आला, कितीही मोठं दुःख असेल किंवा कोणतीही अडचण असली असेल किंवा कोणतेही प्रकार संकट असेल तर व्यक्तीनं काय राहिलं पाहिजे, नेहमी सत्याची बाजू घेऊन राहिलं पाहिजे. आणि तो संस्कार काय केलेला आहे, जिजाबाई यांनी शिवरायांवर लावलेला आहे. सत्यप्रियता, नेहमी सत्याची बाजू घेणं, सत्य तेच आपलं वाटणं, कधीही खोट्याची बाजू न घेणं. वाक्चातुर्य, वाक म्हणजे बोलणे, चातुर्य म्हणजे चलाकीने बोलणं. थोडक्यात म्हणजेच आपल्या बोलण्यातून दुसऱ्या व्यक्तीवर छाप पाडणे. आपण बघतो बाबा, वाक्चातुर्य म्हणजे आपलं बोलणं आहे, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीवर आपल्याला छाप पाडता आली पाहिजे, म्हणजेच स्वतःचा एक ठसा उमटवता आला पाहिजे. मग बघा, आपण पण असं पाहतो काय काय व्यक्तीचं किंवा आपल्या आसपास देखील काही माणसं असतात, त्यांच्या बोलण्यातून, त्यांचं बोलणं अतिशय दमदार असते, त्या बोलण्यातून ते व्यक्ती काय करतात, दुसऱ्या व्यक्तीवर छाप पाडतात. तसंच काय केलं जिजाबाई यांनी शिवरायावर, वाक्चातुर्य म्हणजेच काय तर आपल्या बोलण्यातून दुसऱ्या व्यक्तीवर छाप पाडण्याचं स्वातंत्र्य किंवा आपल्या बोलण्यातून दुसऱ्या व्यक्तीवर छाप पाडणे आहे. या छाप पाडण्याचं काय केलं होतं, त्यांच्यावर संस्कार केले होते. मग असे संस्कार का करत होते तर स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये शिवरायांना दुसऱ्या व्यक्तीवर, आपल्या बोलण्यातून दुसऱ्या व्यक्तीवर आपला छाप पाडता यावा आणि त्याच्या माध्यमातून काय व्हावे, व्यक्ती एकत्र यावे आणि हे स्वराज्य स्थापनेचं कार्य पूर्ण करावं, हे जिजाबाई यांना लहानपणापासून वाटत होतं. म्हणून त्यांनी शिवरायावर तसे संस्कार केले. वाक्चातुर्य, आपल्या बोलण्यातून देखील दुसऱ्या व्यक्तीवर छाप पाडण्यास स्वातंत्र्य पाहिजे, अशा व्यक्ती जन्माला आल्या पाहिजेत. म्हणून ते काय करत होते, शिवरायावर तशा प्रकारचे संस्कार करत होत्या. दक्षता, व्यक्तीने सतत सावध राहिलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, म्हणजेच असं कधी गाफील बसायचं नाही, घाळ कधी राहायचं नाही. हे काय सांगितलं होतं तर जिजाबाई यांनी शिवरायांना लहानपणापासून असे संस्कार केले की तुमच्या अंगामध्ये दक्षता असली पाहिजे, म्हणजे तुम्ही सतत सावध असला पाहिजे. जनतेची संकट असतील, स्वराज्य स्थापनेत संकट असेल, तुम्ही असं गाफील कधी राहायचं नाही की नाही संपलं, संकट हे सातत्याने येतच असतात आणि त्या संकटाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे तुम्ही काय पाहिजे, सतत दक्षता राहिलं पाहिजे, म्हणजे सतत सावध राहणे गरजेचे आहे. धैर्य म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीला धीराने व संयमाने सामोरे जाणे. आता एखादी गोष्ट करत असेल किंवा एखादं कार्य करत असेल, त्यामध्ये असंख्य संकट येत असतात. आज आपण देखील बघतो, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना असंख्य संकट येतात. शेतकऱ्याला शेती करत असताना संकट येतात. मग काही वेळेस पाऊस पडत नाही, काही वेळेस पाऊस पडतो तर तो अतिरिक्त पडतो, म्हणजे ते संकट आहेत. म्हणजे मानवी जीवनावर सातत्याने काही ना काही संकट येत असतात आणि त्या संकटाला धैर्याने, म्हणजेच कसं तर प्रत्येक गोष्टीला संयमाने सामोरे गेलं पाहिजे. एखादं संकट आलं म्हणून गडबडून न जाता किंवा निराश न होता त्या संकटाला सामोरे जाण्याचं काय पाहिजे, आपल्यामध्ये क्षमता पाहिजे. तसे संस्कार जिजाबाई यांनी काय केलेले आहेत, लहानपणापासूनच आपल्या मुलावर म्हणजे शिवभावावर केलेले आहे. संकट लहान असो किंवा मोठं असो, प्रत्येक गोष्ट आहे, या प्रत्येक गोष्टीला धीराने आणि संयमाने सामोरे जावं लागतं. आणि या धैर्यामुळं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केलं. शिवाजी महाराजांवर असे असंख्य संकट आलते, शाहिस्तेखानास्वारी असेल, मुघल साम्राज्य असतील, औरंगजेब असेल, इंग्रज असेल, या असंख्य संकट स्वराज्य स्थापन करत असताना शिवाजी महाराजांसमोर संकटावर संकट होती. आग्र्याहून सुटका असेल, या संकटांना शिवाजी महाराजांना धीराने आणि संयमाने सामोरे जाऊन ही संकटं सोडवून शेवटी स्वराज्य स्थापन केलं. म्हणजेच ज्या जिजाबाई आहेत, या जिजाबाईने काय केलं आहे, लहानपणापासून शिवाजीवर धैर्य राखायचं, म्हणजे संयम राखायचं. प्रत्येक गोष्ट असते, प्रत्येक गोष्ट धीराने आणि संयमाने सोडवली पाहिजे, याचं काय केले होते, संस्कार केले होते.
निर्भयता म्हणजे कुणालाही न घाबरणे. निर्भय म्हणजे न भिणे, म्हणजे कुणालाही न भिणे. याचे संस्कार जिजाबाई यांनी लहानपणापासूनच शिवभावावर केले होते. कारण स्वराज्य स्थापन करायचे. या स्वराज्य स्थापनेमध्ये शिवाजी महाराजांना असंख्य बलाढ्य साम्राज्याशी लढावा द्यावा लागणार आहे. आदिलशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, इंग्रज असतील. मग या आदिलशाही इंग्रजांशी काय करावं लागणार आहे? शिवाजी महाराजांना सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर निर्भयता म्हणजे कुणालाही न घाबरण्याचा संस्कार केला होता. तसेच बघा या ठिकाणी शस्त्रप्रयोग म्हणजे काय? तर युद्धात वापरण्यात येणाऱ्या शस्त्राचा योग्य वापर करणे. युद्धामध्ये वापरण्यात येणारे जी शस्त्र आहेत त्या शस्त्राचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करण्याचे संस्कार देखील काय केले होते? या ठिकाणी जिजाबाई यांनी शिवभावावर केले होते. विजयाकांक्षा म्हणजे काय? नेहमी विजयाची अपेक्षा बाळगणे. कांक्षा म्हणजे इच्छा. मग तर नेहमी युद्ध असो किंवा कोणतेही संकट असो, या संकटामध्ये नेहमी विजय होण्याची अपेक्षा बाळगणे आणि स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार केले होते. स्वराज्य स्वप्न म्हणजे स्वतःचे राज्य निर्माण करणे, स्वराज्याचे स्वप्न पाहणे. हे संस्कार जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच केले होते. मग तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो? जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर कोणकोणते संस्कार केले होते? मग ह्या इथून तुम्ही करायचे, त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्यासाठी किंवा देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार केले होते. हे त्याचं उत्तर आहे. बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत नाहीत आणि त्याचं अपूर्ण उत्तर पाठवतात. अजून एकदा सांगतो उत्तर बघा. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार केले होते. धन्यवाद.